नमस्ते, हरिओम, सुप्रभात. आपल्या रविवारच्या वेबिनारच्या ह्या 109व्या एपिसोडमध्ये आपला सगळ्यांचं मी प्रभू हार्दिक स्वागत करतो. आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद की रविवारच्या सकाळी सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठून 7:45 वाजता या वेबिनारला तुम्ही न चुकता हजर राहता. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे हार्दिक आभार. तर आजचा जो विषय आहे, ओके, तो आजचा जो विषय आहे तो म्हणजे योग व आयुर्वेद यांच्या माध्यमातून रोगप्रतिकार शक्ती आपण कसे वाढवू शकतो. ओके, अगदी बेसिक आणि अशा टाईपचा आपण इन्फॉर्मेशन आणि जमल्यास थोडंसं प्रॅक्टिकल पण आपण याच्यामध्ये घेणार आहोत. ओके, सो शेअर करतोय माझं प्रेझेंटेशन. ओके, या प्रेझेंटेशन माध्यमातून आपलं आजचं सेशन आपण उलगडूया. या, सो शेअरिंग माय प्रेझेंटेशन. आय होप सगळ्यांना माझी स्क्रीन दिसत असेल आता. सो राजयोग कन्सल्टिंग ग्रुपच्या राजयोग योगा आणि वेलनेसच्या माध्यमातून आपण प्रत्येक रविवारी हे वेबिनार्स आपण कंडक्ट करत असतो. तर आमचा जो उद्देश आहे, विजन आहे, तो म्हणजे टू एनरिच अ ह्युमन लाईफ विथ फुल ऑफ हेल्थ अँड वेलनेस, फिजिकली, मेंटली, इमोशनली आणि स्पिरिच्युअली, विथ अवर योगा आणि वेलनेस ट्रेनिंगच्या माध्यमातून. सो आम्ही काय करतो, व्हॉट वी डू ॲज अ राजयोग कन्सल्टिंग ग्रुप, डू इन हेल्थ अँड वेलनेस with yoga training for wellness and yoga therapy, nutrition consulting, meditation आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. ते ट्रेनिंग आणि कन्सल्टिंग मध्ये सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल यासारखे बिहेवियर ट्रेनिंग या प्रकारचे ट्रेनिंग आणि करतो. हे आमचे काही क्लायंट्स आहेत, कॉर्पोरेट क्लायंट्स, की ज्यांच्या सोबत आमचं अफिलिएशन आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही वेगळे प्रोग्राम्स कंडक्ट केलेले आहेत आणि करत आहोत. ही आमची टीम, जे आम्ही योगा आणि वेलनेस मध्ये आम्ही सर्व काम करतोय. दिस अबाउट मी. माय नेम इज प्रभुलिंग झुंजा. मैं वायसीबी सर्टिफाइड इंटरनेशनल योगा इंस्ट्रक्टर आणि वेलनेस काउन्सिलर, योगा अध्यापक ऍट योग विद्याधाम पिंपरी चिंचवड, देन राजयोग मेडिटेशन प्रॅक्टिशनर, पॉवर स्किल मेंटर फॉर ह्युमन अंतरराष्ट्रीय क्लिक दुबई येथे, सर्टिफाइड इंटरनॅशनल ट्रेनर अँड फॅसिलिटेटर अँड ऍडव्हान्स डिप्लोमा इन लर्निंग अँड डेव्हलपमेंट, पीजी इन बिझनेस मॅनेजमेंट अँड मेकॅनिकल इंजिनिअर. सो असा जो विषय आहे, ओके, निसर्ग, आयुर्वेद आणि योग याने आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढवायची. ओके, तर ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज का निर्माण झाली? ओके, तर याच्या मागे बरीचशी कारण आहे. आणि कारण आजचा सध्याचा जो लोकांची जीवनशैली पाहिली किंवा लोकांच्या कामाचा लोड आपण पाहिला, ओके, किंवा एकंदरीतच वातावरण जे आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत, ओके, या सगळ्या गोष्टी आजूबाजूचं वातावरण पाहता आता आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे ते म्हणजे आहार. ओके, आहार संस्कृती आपली बदललेली आहे. इनफॅक्ट जे शेतीतून पिकवलं जाणारं अन्न आहे त्यामधूनच आपल्याला मुळातच बरेचसे न्यूट्रिएंट्स जे आधी मिळायचे ते आता मिळणं थोडंसं कठीण झालेलं आहे. बघा, आजपासून एक 20 वर्षापूर्वीचे दिवस आठवा. 20 वर्षांपूर्वी आपण कुठेही बाहेर प्रवासाला गेलो तर आपण कुठेही पाण्याची बाटली पण कॅरी करत नव्हतो. कुठेही एसटी स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर तर जी नळाची तोटी असते त्या तोटीला आपण डायरेक्टली हाताने तोंड लावून आपण डायरेक्टली असं पाणी पितो. ओके नाही? म्हणजे काय, पाणी आपण कोणतंही कसंही प्यायचं. इनफॅक्ट काही ठिकाणी त्या बोरचं पण पाणी असायचं, ते सुद्धा पिण्यालायक होतं. पण आज ते साधं पाणी देखील आपलं पिण्यालायक राहिलेलं नाहीये. मग ते शेतीला सोडलं जाणारं पाणी असेल किंवा शेतातलं पिकवलं जाणारं अन्न असेल, इतर प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया केलेले किंवा फर्टिलायझर असो, खतं असो, औषध असो, हे सगळे मारले जातात. त्यामुळे जो काही न्यूट्रिशन आपल्याला मिळायला पाहिजे, ज्याच्यातून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढायला पाहिजे, ती रोगप्रतिकारक शक्ती आपली आता कमी झालेली आहे. त्यामुळे आता ती जाणीवपूर्वक आपल्याला ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची गरज निर्माण झालेली आहे. मग ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय काय आहेत? बरेचसे उपाय. ओके, तर त्यासाठी अ, आजचा ज्या वेबिनारचा जो मूळ उद्देश आहे, ओके, तो म्हणजे आयुर्वेदच्या माध्यमातून शरीराची चिकित्सा आणि निगा राखण्यावर ही केंद्रित केलेली आहे. आपण आयुर्वेद आणि योग असं हे घेण्यामागचं कारण काय? ओके, आयुर्वेद आणि योग हे असं आपलं घेण्यामागचं कारण ते म्हणजेच शरीराची चिकित्सा आणि
निगा राखण्यावर केंद्रित केलं आणि रोग होऊ नये म्हणून आयुर्वेद काय करतं, जीवनशैली सुधारण्यावरती भर देतो. ओके. त्यासोबतच योग काय करतं, शरीर, मन आणि आत्मा या तिन्हींचं ताळमेळ म्हणजे तिघांचं युनियन आपण त्याला म्हणतो. ओके. बॉडी, माइंड अँड सोल. आणि अशा प्रकारे आपण आध्यात्मिक उन्नतीकडे वळू शकतो. त्यानंतर दुसरं आहे पंचमहाभूत तत्वांचा आधार. आयुर्वेदामध्ये देखील आणि आपल्या योगामध्ये देखील या दोन्ही तत्वांचा आधार घेतलेला आहे. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. आणि योग देखील या पंचमहाभूतांचं संतुलन साधण्यासाठी प्राणायाम, ध्यान आणि आसनांचा वापर करतो. आता पंचमहाभूत आयुर्वेदाच्या काही मूलतत्वांमध्ये त्या पंचमहाभूत आणि आपल्या शरीराचा त्यांनी संबंध सोडलेला आहे. ओके. जर पृथ्वी तत्व किंवा वायू तत्व आणि पंचमहाभूत आणि आपले पंच ज्ञानेंद्रिय यांचा त्यांनी संबंध लावलेला आहे आयुर्वेदाने. ओके. जसं की आता पंचमहाभूतामध्ये जर आकाश जर आपण म्हटलं तर आकाशाचा जो मूल जो आहे तो म्हणजे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे पोकळी. आणि ते पोकळी आपल्या शरीरामध्ये कुठे आहे तर ते कानामध्ये. आणि त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच शब्द किंवा ऐकणे हा जो आहे तो आपल्या कानाच्या माध्यमातून होतो म्हणून आकाश आणि आपला कानाचा संबंध त्यांनी लावलेला आहे. पृथ्वी आणि ते सुगंध. आणि सुगंध कशाने घेतो तर ते आपण नाकाने घेतो. पृथ्वीचा आणि नाकाचा संबंध लावलेला आहे. तेज किंवा प्रकाश किंवा अग्नी यांचा आणि डोळ्यांचा संबंध त्यांनी लावलेला आहे. तर अशा प्रकारे हे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच इंद्रिय पंचमहाभूत यांचा संबंध आहे. आणि या पंचमहाभूतांची संपर्क साधण्यासाठी किंवा पंचमहाभूताशी आपण अलाईन होण्यासाठी म्हणून योगामध्ये हे प्राणायाम, ध्यान ह्या माध्यमातून आपण या पंचमहाभूतांशी आपण एकाग्र होऊ शकतो. त्यानंतर शारीरिक व मानसिक आरोग्याचा समन्वय. शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे दोन्ही महत्वाचे आहेत. केवळ शारीरिक आरोग्य असून नाही चालत. WHO ने पण म्हटलेलं आहे की केवळ रोगाचा अभाव म्हणजेच आरोग्य नाही, तर इट्स अ कम्प्लीट स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल वेलबिंग. म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या तुम्ही जर चांगला असाल तरच त्याला आपण आरोग्य असं म्हणता येईल. मग या आयुर्वेदामध्ये योग्य आहार, औषधी वनस्पती, दिनचर्या आणि ऋतुचर्या या दोन्ही महत्वाच्या आहेत. ओके. योग्य आहार, आयुर्वेदामध्ये योग्य आहार घ्यायला सांगितलेला आहे. दिनचर्या आणि ऋतुचर्या. दिनचर्या म्हणजेच सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय काय करायचं, कसं कसं करायचं. आणि ऋतुचर्या म्हणजे ऋतूप्रमाणे आपल्या रोजच्या जीवनामध्ये पण काय काय बदल करायचा हे ते सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तर योग हे सांगितलेलं आहे योगासने, प्राणायाम आणि ध्यानाद्वारे शरीर आणि मनाची निगा राखणे. शरीर आणि मनाची निगा राखली तर ऑटोमॅटिकली आपला जो आत्मा आहे तर आत्मा सुद्धा तरी केंद्रित होऊन किंवा अलाइनमेंट होऊन आपण त्या परमात्म्याशी आपण संबंध साधू शकतो. त्यानंतर प्रकृती आणि विकृती यांचा समतोल. म्हणजेच प्रकृती म्हणजे आयुर्वेदामध्ये बघा प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार उपाय सुचवलेले आहे. कफ, वात आणि पित्त. आता बघा केंद्र सरकारने आता रिसेंटली एक ड्राईव्ह त्यांनी चालू केलेलं आहे. ते म्हणजे भारतातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रकृती काय आहे हे त्यांनी त्यासाठी खूप मोठा ड्राईव्ह त्यांनी चालू केलेला आहे. प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक व्यक्तींना ते शोधून त्या त्या व्यक्तींना भेटून ते एक मोठे मोठे कॅम्प त्याच्यामध्ये चालवले जातात. तुमची प्रकृती कोणती आहे? बऱ्याच जणांना माहिती नसतं की आपली प्रकृती काय आहे. पित्त प्रकृती आहे का, वात प्रकृती आहे का, कफ प्रकृती आहे. मग या प्रकृतीनुसार जर ते उपचार त्यामध्ये आयुर्वेदामध्ये केले जातात. आणि आरोग्याची व्याख्या करताना आयुर्वेदामध्ये पण सांगितले समदोषा समग्निश्चा. म्हणजे समदोष तुमचे कफ, वात आणि पित्त हे त्रिदोष जर ते बॅलन्स्ड असतील. ओके. प्रत्येक गावात हे दोष असतातच पण ते दोष जर बॅलन्स असतील तर तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर योगामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्येकाच्या प्रकृतीला अनुसरून जीवनशैली आणि आसन आपण सुचवतो. जसं की वात प्रकृती म्हणायची असेल त्याचं शांत आसन आहे. पित्त प्रकृती असेल थंड प्राणायाम आणि कफ ज्यांना असेल त्यांना उष्ण प्रकारचे प्राणायाम किंवा आसन की ज्यामध्ये ऊर्जा निर्माण होतील अशा प्रकारचे आसन किंवा त्यामध्ये ज्या प्रक्रिया आहेत ते सांगितलेल्या आहेत. तर पाचवा आहे जो म्हणजे निरामय जीवनासाठी हा मूल मंत्र हे दोन्ही गोष्टी देतात. ओके. आयुर्वेद काय सांगतं की शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी शुद्धीकरणाची साधनं सुचवतो. पंचकर्म. ओके. जसं की बस्ती आहे, स्नेहन आहे किंवा नेती आहे. ओके. या प्रकारचे जे काही पंचकर्म या आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत
ते पंचकर्म आपल्या शरीराला शुद्ध करण्यासाठी सांगितलेले आहे. योगामध्ये देखील सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे योगामध्ये देखील शरीर आणि मन आणि आत्म्याला शुद्ध करण्यासाठी शिकवतो. योगामध्ये देखील जे काही षटकर्म सांगितलेली आहेत, धौतीर, बस्ती, नेती, त्राटक, नवली आणि कपालभाती, या 6 प्रकारच्या ज्या शुद्धिक्रिया सांगितल्या त्याच्यामध्ये अजून बरेचसे उपप्रकार, बरेचसे वेगळ्या प्रकारे आहेत ते सुद्धा. पण मुख्य जे ते षटकर्म त्याला म्हणतो. आयुर्वेदामध्ये पंचकर्म सांगितलेलं आहे, तर योगामध्ये षटकर्म सांगितलेले आहेत. या षटकर्मांचा वापर करून आपण शरीराची आतली शुद्धी आपण करू शकतो. आपण रोज आंघोळ करतो, स्वच्छ करतो, बाहेरून सगळं तोंड धुतो. पण याच्याने काय होतं, बाहेरील शरीर स्वच्छ होतं. पण विचार करा, आतमध्ये किती इम्प्युरिटी गेलेली आहे. तुम्ही एक साधं उदाहरण घ्या. घरामध्ये एखादी वस्तू तुम्ही कुठेही ठेवा, टेबलवरती ठेवा किंवा बाहेर कुठेही ठेवा. 1 आठवड्याने बघा त्यावरती किती धूळ साचलेली असते. त्याला पुसू नका, काय करू नका. 1 आठवड्यात बघा त्याच्यावरती किती धूळ साचलेली असते. आपण बघा रोज श्वास घेतो, पाणी पितो, बरंच काही काही भोजन खातो. याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये किती अशुद्धी गेलेली असेल. आणि ती अशुद्धी जर वेळच्या वेळी जर आपण काढली नाही, त्याचं जर शुद्धीकरण वेळच्या वेळी जर आपण नाही केलं, तर मग आपल्याला बरेचसे आजार होतात. आणि हे आजार होऊ नये, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून योगाने या षटकर्म किंवा शुद्धी क्रियांचा अवलंब करायला सांगितलेला आहे. त्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं. आयुर्वेदामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळस, हळद, गुळवेल यासारख्या औषधी वनस्पतींचा वापर आपल्या रोजच्या जीवनामध्ये करायला सांगितलेला आहे. आणि योगामध्ये काय सांगितलेलं आहे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी? प्राणायाम, ध्यान आणि आसन. ओके, फिरून फिरून योगामध्ये ह्या 3च मुख्य प्रक्रिया आपल्याला सांगता येतील: प्राणायाम, ध्यान आणि आसन. यांचा जर आपण रोज आपल्या जीवनामध्ये अवलंब केला, हे रोज आपल्या जीवनाच्या प्रॅक्टिसमध्ये जर आपण ठेवलं, तर मला नाही वाटत की कोणी आजारी पडतील. मग तुमचं वय काही असो किंवा तुमचं लाईफस्टाईल काही असो किंवा तुमचं खाण्याची संस्कृती, ऑटोमॅटिकली ह्या गोष्टीमुळे ते बदलत जातं. म्हणजे ऑटोमॅटिक आपली प्रतिकारशक्ती वाढते. त्यानंतर पुढचा मध्ये येतो ताणतणाव व मानसिक आरोग्य. आयुर्वेदामध्ये तणावमुक्ती आणि चित्तशांतीसाठी बरेचशी औषधं आणि ध्यानयुक्त दिनचर्या तो आयुर्वेदामध्ये सांगितले जाते. आणि ऑफकोर्स आजकाल बरेच जण योगाकडे वळतात, त्याच्या मागचं मुख्य कारण तो हाच आहे: ताणतणाव आणि मानसिक आरोग्य. ताणतणावाची कारणं भरपूर आहेत. ओके, अगदी लहान मुलांपासून ते 7वी, 8वी किंवा अगदी 5वी, 6वी पासून ते अगदी वयस्करांपर्यंत, 70-80 वर्षापर्यंतच्या वृद्धांपर्यंत हा रोजच्या जीवनामध्ये ताणतणाव आणि मानसिक आरोग्याच्या गोष्टी आज आढळतात. लहान मुलांना काय हो, त्यांना काय टेन्शन आहे? तर बघा, आपल्याच घरातलं मूल बघा किंवा शेजाऱ्यांचं मूल बघा. रोज दिवसभर शाळा. शाळेनंतर आपल्याला वाटतं की आपल्या मुलांनी काहीतरी छंद वर्ग कुठेतरी लावायला पाहिजे. ओके, मग कुठेतरी त्याला आठवड्यातून 2 दिवस छंद लावला जातो. डान्स लावलं जातं किंवा काहीतरी म्युझिक लावलं जातं. त्याच्यासोबतच जिम्नॅस्टिक असेल किंवा योगा असेल किंवा इतर काही गोष्टी त्यांच्या रोज, म्हणजे हे 2 तास ते 3 तास मुलं शाळेतून आल्यानंतर या ऍक्टिव्हिटीमध्ये बिझी असतात. त्यानंतर आपण त्यांना सांगतो की तू अभ्यास पण कर बाबा. अभ्यास करायला तुला पहिला नंबर आणायचा शाळेमध्ये, 90% लाभवतून आणायचंय. कारण 99%ला तुम्हाला जर सीईटीला 99% जरी घेतलं तरी तुम्हाला सीओपी सारख्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही. येस, या वर्षीचा मी बघितलेलं आहे. सीओईपीचा कट ऑफ काहीतरी 99.05 समथिंग आहे या वर्षीचा, मेकॅनिकलला और आयटीला, आय थिंक, आय डोंट नो. म्हणजे एवढे मार्क्स घेऊन देखील तुम्हाला अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही. म्हणजे त्याचं ताण बघा किती असतं हे लहान मुलांमध्ये. सिमिलरली फॉर 10वी-12वीच्या मुलांसाठी असेल किंवा पुढे इंजिनिअरिंग किंवा पुढे त्यांच्या करिअर रिलेटेड कोर्सेसमध्ये देखील. त्याच्यानंतर देखील नोकरी मिळवण्यासाठी, नोकरी लागल्यानंतर नोकरीतल्या परफॉर्मन्ससाठी, मग लग्न असो किंवा बाकी सगळ्या गोष्टींमध्ये असेल, रिलेशनशिप रिलेटेड सगळे ताणतणाव असतील. ओके नाही, तरी हे ताणतणाव प्रत्येकाच्या जीवनाचा आज अविभाज्य अंग बनलेला आहे. ओके नाही, देर इज असं म्हणतात की ज्या माणसाला टेन्शन नाहीये तो नॉर्मल माणूसच नाहीये, तो ऍबनॉर्मल माणूस आहे. आधीच्या काळामध्ये टेन्शन असलेल्या माणसाला ऍबनॉर्मल म्हटलं जायचं आणि ज्याला टेन्शन नाही त्याला नॉर्मल म्हटलं जायचं. पण आता मात्र ज्या माणसाला टेन्शन नाहीये ही इज अन ऍबनॉर्मल पर्सन. हो ना. तर या ताणतणावाच्या निर्मूलनासाठी मुख्यत्वे सर्वजण आता या योगाकडे वळलेले आहेत. सो
आता योग आणि आयुर्वेद एकत्र का स्वीकारायचं? कारण हे दोन्ही शास्त्र जे आहेत, केवळ उपचारावरती भर न देता रोग होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय सुचवतात आणि ते जीवनशैली सुधारून दीर्घकालीन आरोग्य प्रदान करतात. आता बघा याच्या मागचं हे थोडंसं विस्तारित सांगायचं म्हणजे की आजकाल लोकांना एक सवय पडली आहे की काहीतरी झालं, चल बघूया एक गोळी खाऊन टाकू आपण, है ना? एक गोळी घेऊन टाकू. आजकाल बऱ्याच जणांना एक साधं रोजचं उदाहरण रोजच्या जीवनातलं ते म्हणजेच पोटाचं उदाहरण. ओके, रोज सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत नाही किंवा सकाळी सकाळी मला होतच नाही. लोक काय करतात त्याच्यावरती उपाय काय करतात? रात्री झोपताना चूर्ण घ्यायचं, है ना? किंवा ते आजकाल ते गोळी मिळते, एक गोळी घेतली की पोट साफ. ही सवय लागलेली आहे. हो की नाही? पोट साफ होत असेल तर एक गोळी घेऊन टाकायची किंवा ते ऍसिडिटी होते त्यामुळे लगेच इनो घेऊन टाकायचं. काम तमाम. 2 सेकंड में काम शुरू असं म्हणतात. म्हणजे काय आपल्याला सगळं झटपट हवंय. आपल्याला प्रिव्हेन्शन मध्ये आता काम करायची सवय लागलेली नाहीये. 2 मिनिट वाली मॅगी किंवा 1 मिनिट वाला रील, हे एवढी सवय लागलेली आहे की त्यामुळे आपण आपल्या जीवनशैलीकडे जी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून जो वेळ आपला कुठे ना कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे, तो आपण वेगळ्या ठिकाणी तो इन्व्हेस्ट करतोय किंवा वेस्ट करतोय असं म्हणता येईल. ओके, त्यामुळे आपण याकडे वळत नाही. आयुर्वेदामध्ये जे सांगितलेले आहेत उपचार जर आपण रेग्युलरली केलं तर नक्कीच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यासोबत आपली जीवनशैली सुधारते. आय थिंक मागे एका सेशन मध्ये मी घेतलं होतं दिनचर्येच्या संदर्भात, की कसं आपलं लाईफस्टाईल हेल्दी असायला पाहिजे. कधी तुम्हाला युट्यूबवर तो व्हिडिओ मिळेल, नसेल तर मी अपलोड करतो. ओके, सो नैसर्गिक पद्धतीनेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम आहे आणि का वाढवायचं? साईड इफेक्ट नसलेले उपाय. ओके. ओके, सध्या जे उपाय आहेत रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे आपल्या आयुर्वेद आणि योगामध्ये, ते म्हणजेच साईड इफेक्ट नसलेले उपाय आहेत. कोणत्याही प्रकारचं साईड इफेक्ट याच्यामध्ये आपल्याला जाणवत नाहीये. हे रोजच्या रोज केलं तर. वेअर तुम्ही एखादा आजार झाल्यानंतर जर काही औषधं घेत असाल, गोळ्या घेत असाल, तर नक्की त्याचा साईड इफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रत्येकालाच डॉक्टर देणारे जे औषध आहे ते प्रत्येकालाच ऑफकोर्स उपचार म्हणून देतीलच. पण त्याच्या व्यतिरिक्त शरीरामध्ये आपली जी प्रकृती आहे, कफ, पित्त आणि वात, या प्रकारे ते वेगवेगळे त्याचे साईड इफेक्ट आपल्याला जाणवतात. आता बघा बरेच जण आता कोविडमध्येच बघा ना, कोविडमध्ये बऱ्याच जणी औषधं घेतलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेतली. ते एक इंजेक्शन होतं कोणतं तरी कोविडमध्ये. ते इंजेक्शन घेतल्यानंतर बऱ्याच जणांना वेगळ्याच प्रकारचा त्रास झाला. माझ्यात एका माहितीमध्ये एकाला किडनी, वयाच्या आय थिंक 35-40 वर्षी माझ्या मित्राला, त्याला किडनी बदलावी लागली. ओके, सो धिस इज व्हॉट, म्हणजे हे असे प्रॉब्लेम्स, साईड इफेक्टचे प्रॉब्लेम्स आपल्याला जाणवतात. किंवा गोळ्या घेतलं की कुठल्या तरी हार्मोनल चेंजेस आपल्याला मध्ये जाणवतात, खास करून महिलांमध्ये. ओके, आणि त्यानंतर ही रोगप्रतिकारक शक्ती का वाढवावी? तर रोगप्रतिकारक यंत्रणेचा नैसर्गिक विकास होतो. आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज आहेत किंवा आपण ज्याला म्हणतो ते पांढऱ्या पेशी ज्या आहेत, ऑलरेडी सैनिकी पेशी आपण त्याला म्हणतो. बाहेरून येणाऱ्या गोष्टींना ते अटॅक करून त्या गोष्टींना ते नष्ट करतात आणि आपली नैसर्गिक पद्धतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. पण आपण औषधं घेऊन घेऊन त्या रोगप्रतिकारक शक्तीला आपण म्हणतो, "तू शांत बस, आम्ही करतोय काम." मग त्यांना ते काम करायची सवय तर लागत नाही. मग अशाच वेळेस एखादा अटॅक झाला बाहेरून, तर त्यावेळेस ते प्रतिकारक शक्ती ती काम करणार नाही आणि बाहेरून आलेल्या रोगाचा आपल्या शरीरावरती ते लोक ठाण म्हणून बसतात आणि हळूहळू आपले आरोग्य जे ते डिटोरिएट होत. नंतर सर्वांगीण आरोग्य सुधारणा. ओव्हरऑल आपल्या म्हणजे होलिस्टिक हेल्थ आपण ज्याला म्हणतो, ते सर्वांगीण आरोग्य आपलं व्यवस्थित होणं आवश्यक आहे. म्हणजे केवळ रोगांपासून संरक्षण नाहीये, तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य देखील सुधारलं जातं. ओके, शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य देखील या नैसर्गिक रोगप्रतिकारक वाढवणे होतं. त्यानंतर सतत बदलणाऱ्या वातावरणाशी जुळवून घेणे. आजकाल बघा, आता बघा थंडीपासून आता आपण उन्हाळ्याकडे शिफ्ट होतोय. नेक्स्ट मंथ पासून साधारणपणे उन्हाळा चालू होईल आपल्याकडे. आता हा जो ट्रान्झिशनचा पिरियड आहे, या पिरियडमध्ये बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास जाणवतात. खास करून सर्दी असेल, खोकला असेल किंवा इतर या प्रकारचे तत्सम आजार असतील. डोकेदुखी असेल.
कारण या बदलणाऱ्या वातावरणाशी आपलं शरीर ऍडजस्ट करायला थोडा वेळ घेतं. आणि अशा वेळेस जर आपली प्रतिकार शक्ती जर चांगली नसेल, तर आपण नक्कीच आजारी पडतो. शाळेतली मुलं बघा, मुलं लगेच आजारी पडतात. कारण त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली आहे मुलांमध्ये. याचं कारण बरेचसे आहे, तर त्यातलं एक मुख्य कारण ते म्हणजे आहार. आहाराची जी संस्कृती आहे मुलांमध्ये, आपणच त्यांना सवय लावलेली आहे. तर त्या मुलांना जे खाण्याची सवय लावलेली आहे, खास करून बाहेरचं खाणं, फास्ट फूड, जंक फूड, शाळेमध्ये शिकवतात व्हॉट इज हेल्दी फूड आणि व्हॉट इज अनहेल्दी फूड. पण आपणच घरामध्ये, चला आठवड्यातून एक दिवस, 2 दिवस वीकेंड आहे, चलो बाहेर खाने के लिए. मग एक 2 दिवस आठवड्यातून आपण बाहेरचं मागून घेतो. त्यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्याऐवजी उलट कमीच होत चाललेली आहे, या अशा प्रकारच्या खाण्याच्या संस्कृतीमुळे. आणि त्यामुळेच हे अशा बदलणाऱ्या वातावरणाला मुलं कोप अप करू शकत नाहीत. त्यामुळे मुलं आजारी पडतात. एक मुलगा आजारी पडला की शाळेतल्या अजून 2-4 मुलं आजारी पडतात, एकमेकांच्या संपर्कात आल्याने. ओके. म्हणून ह्या संसर्गजन्य रोगामध्ये किंवा या बदलणाऱ्या वातावरणामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवणं हे आवश्यक आहे. आणि त्यासाठी योग आणि आयुर्वेद हे नक्कीच आपल्याला मदत. देन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय, हे नैसर्गिक उपाय काय? योग आणि प्राणायाम, त्यानंतर संतुलित आहार, आयुर्वेदिक उपाय, दिनचर्या आणि मानसिक व सामाजिक स्वास्थ्य. त्यातील आपण पहिले बघूया योग आणि प्राणायाम. योग आणि प्राणायाम यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवते? योगाने बघा आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला ताण आणि दाब मिळतो. बरेच जण म्हणतात की नाही, आम्ही रोज वॉकिंग करतो ना, आम्ही रोज वॉकिंग करतो त्यामुळे आमचं शरीर चांगलं राहतं. चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम तुम्ही करू शकत नसाल, तर त्यावेळेस हा चालण्याचा व्यायाम उत्तम आहे. ओके. पण जेव्हा तुम्ही योगाभ्यास करता, योगामध्ये तुमच्या प्रत्येक अवयवाला, बाहेरील आणि आतील अंतरेंद्रिय, या प्रत्येक अवयवाला योग्य प्रमाणामध्ये ताण आणि दाब दिला जातो. का माहितीये? कारण आपण रोजच्या व्यवहारामध्ये, रोजच्या दिवसभरामध्ये आपण शरीराला एका विशिष्ट दिशेमध्ये किंवा एका विशिष्ट अवयवालाच आपण ताण देत असतो किंवा त्याच्यावर दाब देत असतो. त्यामुळे त्या अवयवाचा जो नैसर्गिक टोन आहे, तिथल्या त्या मसलचा नैसर्गिक टोन तो टिकवण्यास त्याला थोडंसं अवघड होतं. आता फॉर एक्झाम्पल रोज चेअरवरती बसून काम करणारे, ऑफिसमध्ये बसून काम करणारे, कायम लॅपटॉपवरती काम करणारे लोक बघा, ते कायम असे पुढे वाकलेले असतात. कमरेमध्ये असेल, मानेमध्ये असेल, हात कायम असे असतात. आता हे पुढे वाकून असं काम केल्यामुळे काय होतं? पोटातील स्नायू आकुंचन पावले जातात. छाती आणि म्हणजे हृदय आणि फुफ्फुसाचे स्नायू ते पण असे आकुंचन पावले जातात. पाठ जी अशी पुढे वाकली जाते, मान पण पुढे वाकली जाते, मनगटावरती खूप ताण येतो. आता मला सांगा, हे असं काम केल्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणता की नाही, आम्ही वॉकिंग करतो, तर चालण्याच्या व्यायामामध्ये या तुमच्या अवयवांना विरुद्ध दिशेने ताण मिळतो का? तर तो नाही मिळत. तर त्यासाठी तुम्ही जर योगाभ्यास केला, तर त्यावेळेस तुम्हाला त्या अवयवांना योग्य प्रमाणामध्ये ताण आणि दाब दिला जातो. आसनामध्ये आपण मागे वागतो, मागे वाकल्यामुळे कमरेमध्ये आपण मागे वागतो. कमरेत मागे वाकल्यामुळे दिवसभर आपण पुढे जे वागतो त्याच्या अपोजिट दिशेनं आपण मागे वागतो. त्यामुळे ते स्नायूंना योग्य प्रमाणामध्ये छानपैकी मागच्या बाजूला तो ताण मिळतो. त्यामुळे स्नायू आपल्या नैसर्गिक पोझिशनमध्ये येण्याचा प्रयत्न करतात. पोटाचे स्नायू हे आकुंचन असे पावल्यामुळे, पुढेच कंटिन्युअस वाकल्यामुळे त्यांच्यामध्ये जी पचनाची क्रिया आहे ती मंदावली जाते. पण तेच जर आपण पोटाच्या स्नायूंना ताण दिला, तर तिथलं रक्ताभिसरण सुधारतं आणि त्यामुळे पचनशक्ती सुधारायला मदत होते. फुफ्फुस आकुंचन पावतात. त्यामुळे आपण जेव्हा तो श्वास घेतो, तो श्वासोश्वासाच्या प्रक्रियेला किंवा लंगची कार्यक्षमता म्हणजे फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते कंटिन्युअस त्या आकुंचन नसल्यामुळे. त्यांना जर आपण थोडंसं विस्फारलं आसनांच्या मध्ये, सूर्यनमस्कार घालताना, प्राणायाम करताना, तर त्यांची श्वास रोखण्याची, श्वास घेण्याची आणि ओव्हरऑल ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढते. आणि जेवढा छान ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये येईल, तेवढा आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीचं पोषण जे ते चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. सिमिलरली फॉर हार्ट, हार्टचं जे कॉम्प्रेशन एक्सपान्शन आहे आणि त्यातून जो ब्लड सप्लाय सगळ्या शरीराला व्हायला पाहिजे, तो चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. म्हणजे हे थोडक्यात मी एक्झाम्पल दिलं फक्त बैठे काम करणाऱ्या लोकांसाठीच. बाकी प्रत्येकाच्या रोजच्या ऑक्युपेशनल हेल्थ ते वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आहेत.
आणि त्या प्रत्येक वेगळ्या प्रकारच्या चॅलेंजेसना आपण अशा पद्धतीने योगाच्या साहाय्याने, योगातील प्रक्रियेच्या साहाय्याने जर आपण केलं तर ते नैसर्गिक आपली जी प्रतिकार शक्ती आहे ते वाढ. प्राणायामामध्ये जर केलं, कपालभाती हे नाडीशोधन प्राणायाम आहे, यांचा वापर करून आपण शरीराला सशक्त करतो. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे संतुलित आहार. संतुलित आहार म्हणजेच बॅलन्स्ड डाएट. जे मग सांगितलं की आपली आहार संस्कृती ही बदललेली आहे. आपलं जे फूड कल्चर ते बदललेलं आहे. बॅलन्स डाएट म्हणजे काय त्याच्यामध्ये, की तुमच्या शरीरामध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये प्रोटीनचा अंतर्भाव पाहिजे. विटामिन्स, मिनरल्स, फायबर आणि पाणी ह्या सगळ्या गोष्टींच्या योग्य प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये कन्झम्पशन होणं आवश्यक आहे. प्रोटीन किती पाहिजे आपल्या शरीराला? ते साधारणपणे आपलं वजन जेवढं असेल त्या वजनाच्या प्रमाणामध्ये. 60 किलो वजन असेल तर 60 ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीरामध्ये जाणं आवश्यक आहे रोज. आणि आपल्या भारतामध्ये 80% जास्त लोकांमध्ये प्रोटीनची डेफिशियन्सी आहे. हे मी नाही सांगत आहे, तर तो अक्षय कुमार टीव्हीवरती येऊन सांगतो एका जाहिरातीमध्ये. म्हणजे एवढी प्रोटीन डिफिशियन्सी आपल्या भारतामध्ये लोकांमध्ये आहे. सिमिलरली विटॅमिन्स आणि मिनरल्स त्यांची सुद्धा कमतरता आज जाणवते त्याच्यामध्ये. म्हणूनच आपली रोगप्रतिकार शक्ती जर वाढवायची असेल तर विटॅमिन्स आणि मिनरल्स खाणं आवश्यक आहे. तर मग हे विटॅमिन्स मिनरल्स तुम्हाला कशामध्ये मिळतील? तर फळं आणि भाज्यामध्ये मिळतील. त्यानंतर फायबरचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये पाहिजे, कारण आपण खाल्लेलं जे अन्न आहे आपल्या शरीरामधून म्हणजे आपल्या आतड्यांमधून आपल्या शरीरामध्ये बाहेर टाकेपर्यंत ह्या फायबरचा रोल आहे, की तुमचं अन्नाचं जे मुवमेंट आहे आतड्यामधून त्यासाठी हे फायबर खूप महत्वाचा रोल प्ले करतो. आणि जर आपल्या शरीरामध्ये फायबरची कमतरता असेल तर मग हे बद्धकोष्ठ असेल, अपचन असेल, गॅस असेल, ऍसिडिटी असेल किंवा त्याच्यामुळे होणारे पुढचे जे आजार आहेत जसं की मूळव्याध आहे किंवा फिशर्स आहेत, ह्या प्रकारचे आजार तिथून स्टार्ट होतात. हे सगळे सगळे तुमच्या केवळ पोटाशी रिलेटेड, तुमच्या भट्टीशी रिलेटेड सगळे आजार आहेत. आणि भट्टी तुमची तेव्हाच चांगली काम करते जेव्हा तुमच्या आहारामध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असेल. आणि आजकाल फायबरचं प्रमाण ऑलमोस्ट खूपच कमी झालेलं आहे. कारण सगळं आपण प्युअर फिल्टर्ड अशा प्रकारचे खातो. सॅलड खाणं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. कच्च्या पालेभाज्या, कच्ची फळं खाणं कमी झाले. फळांच्या साली ज्या आहेत, सालीसकट अगदी आपण फळं खायचो तर साली खाणं बंद झालेलं आहे. मैद्याचा वापर खूप झालेला आहे. ते ट्रिपल फिल्टर्ड ऑइल ते खूप झालेलं आहे. त्यामुळे म्हणजे पाम ऑइल वगैरे त्याच्यामुळे काय झालेलं आहे, की आपल्या शरीरामध्ये हे जे काही फायबरचं प्रमाण आहे ते कमी होऊन आपली पचनशक्ती किंवा एकंदरीत संतुलित आहार जो आहे त्याचे रूल्स फॉलो केले जात नाहीत. आयुर्वेदिक उपाय, बरेचसे आयुर्वेदिक उपाय ऑलरेडी याच्यामध्ये आहेत. ओके, जसं की गुळवेल आहे. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गुळवेलचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. च्यवनप्राश शरीर सुदृढ आणि रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवतं. आणि अश्वगंधा जे आहे ते आपलं ताण तणाव कमी करून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. हे काही बेसिक असे आयुर्वेदातले काही वनस्पती आहेत की ज्यांचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये करू शकतो. आणखीन पण काही बरेचसे आहेत. लवकरच मे बी नेक्स्ट संडेलाच आपण या आयुर्वेदावरती खास सेशन घेणार आहोत. टोटली टोटली डिटेलमध्ये प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेद. ओके, हे नेक्स्ट संडेला आपण घेऊया. त्यानंतर सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्य. सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी मात्र नक्कीच बघा, योग तुम्हाला हेल्प करणार आहे. कारण सामाजिक स्वास्थ्य बघा या ठिकाणी खास करून दिलेलं आहे. सामाजिक स्वास्थ्य, कारण शारीरिक, भावनिक, आध्यात्मिक आणि मानसिक हे बघितलेलं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आजकाल एक एसक्यू म्हणजे सोशल क्वोशंट देखील आजकाल चेक केलं जातं. आधी फक्त आयक्यू चेक केलं जायचं, त्यानंतर इक्यू आला आणि आता एसक्यू दॅट इज सोशल क्वोशंट. म्हणजे सामाजिक स्वास्थ्य तुमचं कितपत आहे, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये बघा तो भरलेला आहे. प्रचंड गोष्टी माणसानं दाबून ठेवलेल्या आहेत. रस्त्यावरती भांडणं का होतात तो माहितीये? रस्त्यावरती बघा अगदी गाडी फक्त खचटून गेलेली असते किंवा कोणतरी कोणाला कट मारून गेलेला असतो, तेवढ्यावरून रस्त्यावरती हाणामारीपर्यंत प्रकरणं येतात. कारण का? कारण हे दाबलेला राग आहे ना त्याने कुठेतरी बाहेर काढायचा असतो. एकदा असंच एक एक स्टोरी ऐकली त्यामध्ये तो सांगतो की एक रस्त्यावर एक माणूस जात असतो, त्याला फक्त असं कट मारून तो जातो आणि त्या समोरच्या व्यक्तीने ह्या माणसाला एवढ्या शिवाय घालतो, एवढा काय काय बोलून तो जातो निघून. ते शेजारी बसलेला मित्र असतो, अरे तुझी काहीच चूक नसताना तो म्हणतो तुला एवढं काय काय बोलून तू का शांत बसतो? तो म्हणतो की तो त्याचं गार्बेज रिकामं करत होता.
म्हणजे त्याच्या मनातला असणारा कचरा जो आहे तो रिकामा करत होता, तर तो स्वच्छ होत होता. म्हणून मी त्याला स्वच्छ होऊ दिलं, त्याला कचरा रिकामा करून दिला, बाकी काही नाही केलं. ओके. आणि मी काय तो कचरा घेत नाहीये, त्यामुळे मला त्याच्यावरती काही परिणाम होणार नाही. म्हणजेच लोक काय करतात, समाजामध्ये राहताना ह्या सगळ्या प्रकारच्या मनातला दाबलेला भावभावना मोकळं करण्यासाठी कोणतरी त्यांना हवंय. कुठेतरी तो ट्रिगर भेटला की त्यांचा ब्लास्ट होतो. आणि आणि याच्यामुळे बरेचसे कॉन्सिक्वेन्स पुढे क्रिएट होतात. बघा, रस्त्यावरच्या भांडणामध्ये एखाद्या वेळेस एवढी मोठी मारामारी होते की एखाद्याला फार अगदी जबरी मारहाण होते आणि ते पुढे त्याची पोलीस केस आणि बऱ्याचशा गोष्टी ते कॉन्सिक्वेन्स अडकतात. म्हणून हे सामाजिक स्वास्थ्य देखील टिकवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्हाला योग आणि प्राणायाम त्यासाठी तुम्हाला मदत करेल. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना असतील, ओंकार ध्यान असेल, प्राणायाम असेल, या प्रकारच्या गोष्टी योगातून तुम्हाला आपलं स्वास्थ्य मेंटेन करण्यासाठी अतिशय उपयुक्त पद्धतीने तुम्हाला हेल्प करतात. त्यानंतर नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काय फायदे होतात, ते म्हणजे संसर्गापासून संरक्षण. बघा, आता हे वातावरण चेंज होते. आता रिसेंटली जो आलेला HMPV, ओके, कोविडच्या नंतरचा आणखी एक भीती दाखवली गेली होती HMPVचा. तर अशा प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी ह्या योग आणि आयुर्वेदाचा फायदा होतो. ऊर्जा आणि आपला टिकाव. ऊर्जा म्हणजे आपली नैसर्गिकरित्या आपले शरीर ऊर्जामय ठेवण्यासाठी. आता आमचे जे स्टुडंट्स आहेत, जे योग करतात रेग्युलरली, ते म्हणतात की सर, आधी आम्ही जेव्हा योग करत नव्हतो, सकाळचा योगाभ्यास 40 मिनिटच करतो फक्त. तर 40 मिनिटाचा योगाभ्यास करण्याच्या आधी आणि आत्ताच्या मध्ये खूप फरक आलेला आहे. तो म्हणजे आमचे एक स्टुडंट आहेत, CA आहेत. दिवसभरातून ते 12 ते 14 तास काम करतात बसल्या ठिकाणी. ते म्हणतात की जेव्हा हे रिटर्न्स फाईल्स करायचे जे दिवस असतात, खास करून जून जुलै पासून ते सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत, म्हणजे हे बाकीचे पण जे नॉर्मल इन्कम टॅक्स आणि बाकीचे बिझनेसचे रिलेटेड डॉक्युमेंटेशन, ते म्हणे संध्याकाळी मी पूर्ण थकून जायचो, एनर्जीच राहत नव्हती. बट जसं एक जवळपास 3 महिन्यापासून 6 महिन्यापासून ते योगाभ्यास करतायत आणि त्या दरम्यानच हा पिरियड आला त्यांचा इन्कम टॅक्स रिटर्नचा. तर ते म्हणले की आता मला बिलकुल काही थकवा येत नाही, मी रात्री 11 पर्यंत फ्रेश असतो. रिसेंटली ते कर्नाटकातील एशियातील टॉप पीक पोझिशनला म्हणजे ट्रेकिंग करून जाऊन आले आणि ते म्हणले की मला बिलकुल थकवा जाणवला नाहीये. माझं वजन देखील बऱ्यापैकी कमी झालंय. म्हणजे काय, तर ऊर्जा आपली जी व्हायटॅलिटी म्हणतो आपण, ती सुद्धा आपली वाढते. त्यानंतर दीर्घायुष्य, आयुष्यमान वाढतं. कारण ऑफकोर्स रोग कुठल्या शरीरामध्ये तुमची येत नाहीत, त्यामुळे तुमची जे म्हणतो शरीरातलं जी ताकद जी आहे ते कमी होत नाही आणि तुमचं सगळं ते चांगल्या पद्धतीने विगर जे मेंटेन राहतं आणि औषधावरील अवलंबित्व कमी होतं. औषधं कमी घेतली जातात, त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स होत नाहीत. ते साईड इफेक्ट्स न झाल्यामुळे आपलं शरीर आणखीन चांगल्या पद्धतीने जीवन आपण जगू शकतो. आणि त्याच्यामुळे औषधं बघा, साधारणपणे 40-45 झाली की एक ब्लड प्रेशर किंवा हार्टचे प्रॉब्लेम किंवा डायबिटीज, हे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. आणि मग डॉक्टर त्यांना सांगतात, इनफॅक्ट त्यांच्या मनामध्ये ते भरतात की बॉस, तुम्हाला आता हे आयुष्यभर तुम्हाला या गोळ्यांची साथ तुम्हाला असणार आहे, तुम्हाला हे गोळी सोडताच येणार नाही. अशा पद्धतीने आपल्या मनामध्ये ते प्रोग्राम केलं जातं की नाही, आता मला हे रोज घ्यायचं. एका दिवशी गोळी चुकली तर फार काय फरक पडत नाही. पण मन सांगतं नाही, गोळी चुकली नाही की बाबा ब्लड प्रेशर शूट होईल, हार्ट अटॅकचा त्रास होऊ शकेल. ते मन तर सांगतं, मनाचं तसं प्रोग्रामिंग झाल्यामुळे एका दिवशी गोळी चुकली की खरोखर त्रास व्हायला. ओके. म्हणजे काय, तर ह्या औषधावरती आपली डिपेंडन्सी खूप वाढलेली आहे. त्यानंतर या औषधावरती डिपेंडन्स कमी करायचं असेल तर तुम्हाला या योग आणि आयुर्वेदाशिवाय दुसरा उपाय नाही. आता कोरोना महामारीने आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत बघा. कोरोना महामारीने काय काय शिकवले की संसर्गजन्य रोगांचा धोका. बाहेर जाताना मास्क लावून जा बाबा. बाहेरून घरात आला की पहिले हातपाय धुवून सॅनिटाईज करून मगच जा. कपडे घाण झालेले कपडे ते लगेच धुवायला टाका. स्वच्छ हातपाय तोंड साबणाने, है ना. हात कसं धुवायचा ते पण आपल्याला कोरोना शिकवलेलं आहे. कसं हात धुवायचं, इकडं धुवायचं, मग या दोन्ही बोटांच्या मध्ये, या दोन्ही बोटांच्या मध्ये, असं असं किती त्याच्यावरती व्हिडिओ. त्यावेळेस स्वच्छताबद्दल किती महत्व त्यावेळेस स्वच्छतेबद्दल सांगितलं गेलं. आणि हे सगळं स्वच्छतेचं महत्व पूर्वापारापासून भारतीय संस्कृतीमध्ये आहे. ते फक्त आपण फॉलो करत नव्हतो. आणि कोविडने मात्र या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या, पुन्हा एकदा आठवण करून दिली आपल्याला. बाहेरचं खाऊ नको बरं का, बाहेरचे लोक कसे बनवतात माहिती नाहीये. हो की नाही, आजकाल ते आपण बघतोय.
ते पाणीपुरी कसे बनवतात, ते ब्रेड कसे बनवतात, किंवा त्या हॉटेलमध्ये ते रोट्या कशा बनवतात. आजकाल तर आपण ते बघतोय वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये, टीव्हीमध्ये, चॅनल्समध्ये. ओके ना, त्याच्यामध्ये थुंकून लिटरली अशा पद्धतीने ते आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत. मग तेव्हा आपण वाटत नाही बाबा आता बाहेरचं अजिबात खायचं नाहीये. बाहेरचं आपण अजिबात खायचं नाही. जे काय खायचं ते आपलं आपल्या घरातलं खाऊया. हो की नाही? असं तेव्हा आपण ठरवलं होतं कोविडमध्ये. पण जसा कोविड संपला तर मी एक ऑब्झर्व केलं की हे अशा प्रकारचे टपऱ्या किंवा हे फास्ट फूडची दुकानं खूप वाढलेली आहेत. आणि माणूस पुन्हा त्याकडे वळला. म्हणजे काय? तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या. म्हणजे आपणच आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतोय आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करतोय. लसीबाह्य संरक्षण. लस उपलब्ध नसताना, या लसी उपलब्ध नसताना आपण आपली प्रतिकार शक्ती जी आहे मजबूत असल्याशिवाय आपलं संरक्षण होत नाही. कोरोनाची लस नव्हती, मग सगळेजण घाबरत होते कधी येणार लस काय माहिती, आणि कोणाचं कसं होणार. खूप लोकांच्या फॅमिलीमध्ये या कोविडच्या दरम्यान बऱ्याचशा दुर्घटना घडलेल्या आहेत. हो की नाही? का? तर प्रतिकारशक्ती, रोगप्रतिकारशक्ती दोन्ही, मानसिक आणि शारीरिक, दोन्हीही पद्धतीने प्रतिकारशक्ती कमी झालेल्या होत्या. जे लोक जास्त टीव्ही बघायचे त्या काळामध्ये आणि कोविडचा धसका घ्यायचे ते लोक लवकर गेलेले आहेत. आणि सतत बदलणारे विषाणू, किती व्हायरस आले बघा. कोविड झालं, ते आता रिसेंटली HMP झालं, त्याच्यामध्ये ते काय ते नेपाका कुठलं त्याचं काहीतरी व्हायरस होता. सारखे व्हायरस ते बदलत जातात. आणि ह्या स्वाईन फ्लू झाला, ह्या बदलणाऱ्या विषाणूंमुळे आपली प्रतिकार शक्ती जर आपण वाढवली तर ह्या बदलणाऱ्या विषाणू जे काही रोग होणार आहेत ते आपल्याला होणार नाही. ऑफकोर्स अगेन फायदे संसर्ग टाळणे आणि लवकर बरं होणं. एखादा संसर्ग जरी झाला तरी आपण त्यातून लवकर बरे होऊ शकतो. तुम्ही कोविडमध्ये पाहिलं असेल, काही लोक कोविडमधून लवकर बाहेर पडले, काही लोकांना महिना महिना 2-2 महिने लागले. कशामुळे? कारण त्यांची इनर पॉवर जी आहे, दोन्ही शारीरिक आणि मानसिक, त्यांची वाढलेली प्रतिकार म्हणजे प्रतिकार शक्ती ज्यांची जेवढ्या लवकर फास्ट वाढलेली आहे ते लवकर बरे झाले आणि ओव्हरऑल त्यांचं आरोग्य द्यायचं चांगलं सुधारलेलं आहे. आणखीन रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? सकारात्मक घटक म्हणजे संतुलित आहार, योग्य व्यायाम आणि तणावरहित जीवनशैली, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके. संतुलित आहार घेऊ शकतो, व्यायाम करू शकतो, पण तणावरहित जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल जी आहे ती स्ट्रेस फ्री ठेवणं आवश्यक आहे. आजकाल सगळीकडे स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणून शिकवलं जातं. म्हणजे तणाव व्यवस्थापन. ताण आला तर तो कसं व्यवस्थापन त्याचं करायचं. पण तणावमुक्त राहायचं कसं हे बऱ्याचदा सांगितलं जात नाही. लवकरच फेब्रुवारीमध्ये मी यावरच एक 3 दिवसाचा वर्कशॉप घेणार आहे. लाईक सगळ्यांना कळवेल मी. ऑफकोर्स पण ते पहाटे असेल 5:15 ते 5:45. ओके. तर तणावमुक्त व्हायचं असेल तर या 3, कारण ही जी वेळ आहे पहाटेची वेळ अतिशय उत्तम आहे. मी दिनचर्येच्या आय थिंक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की तुम्हाला जर का चांगलं आरोग्य हवं असेल तर तुमची दिनचर्या जी आहे ती ब्राह्ममुहूर्तावरती तुम्ही उठणं आवश्यक आहे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या साधारणपणे 1 ते 1.5 तास आधी. त्या वातावरणाचा परिणाम खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शरीरावरती होतो. म्हणून या दिनचर्या जी आहे ती आपली चांगली पाहिजे. तणावरहित जीवनशैली. नकारात्मक घटक म्हणजेच तणाव, अगेन इथे पण तणाव, झोपेचा अभाव ही एक खूप खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. रिसेंटली एक मी सर्व्हे पाहिला. त्या सर्व्हेमध्ये भारतातले पहिले साधारणपणे 50% लोकांची झोप जी आहे ती 6 तासापेक्षा कमी होती. पण म्हणजे हा सर्व्हे साधारणपणे 2017-18चा होता. आणि 2024चा सर्व्हेमध्ये सांगितलेलं आहे की भारतामध्ये 61% लोक ज्यांची झोप 6 तासांपेक्षा कमी झालेली आहे. रात्रीची झोप 6 तासांपेक्षा कमी झालेली आहे. जी तरुण मुलं आहेत, साधारणपणे 16 ते 22-23च्या किंवा 25च्या दरम्यानची, त्या मुलांची किंवा तरुणांची झोप खूप कमी झालेली आहे. ही मुलं झोपतात रात्री 12च्या पुढेच. 12, 12:30, 1 वाजता ही मुलं झोपतात आणि सकाळी उठताना मात्र त्यांच्या कॉलेजेसमुळे, जॉबमुळे, ऑफिसमुळे त्यांना लवकर उठावं लागतं. हे त्यांची झोप कमी झालेली आहे. झोप कमी झाल्यामुळे काय होतं? खूप सारे परिणाम त्यांच्या शारीरिक, मानसिक प्रतिकार शक्तीवरती होतो. एक व्हिडिओ आहे YouTubeला माझ्या चॅनलवरती स्लीप मॅनेजमेंट वरती.
तर ते स्लीप मॅनेजमेंटचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्यावर ह्या झोपेचे परिणाम आणि झोपेचे सायकल्स आणि झोप लागण्यासाठी काय करायचे, हे सगळे उपाय त्यामध्ये मी सांगितलेले आहेत. देन कमिंग टू द नेक्स्ट पॉइंट, यस, नकारात्मक घटक हे पण पाहिलेच आहे. ओके. अच्छा. आता प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय काय महत्वाचे उपाय, एक म्हणजे योग केल्याने प्रत्येक मसल्स, प्रत्येक पेशी आपले ताकदवान बनते आणि प्रतिकारशक्ती सुधारते. त्यामध्ये आसनं आहेत, सूर्यनमस्कार आहेत किंवा भुजंगासन, ताडासन हे महत्वाचे आहेत. प्राणायाममध्ये कपालभाती आणि नळी शोधन. आता कपालभाती प्राणायाम नाही ऍक्च्युअली, बट बरेच जण त्याला कपालभातीला प्राणायाम समजतात. नो प्रॉब्लेम, पण कपालभाती करणं आवश्यक आहे. त्यानंतर त्याच्यामुळे ह्या अभ्यासामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण सुधारतं. आणि ध्यानामुळे मानसिक ताण कमी होतो आणि भावनिक स्थैर्य, इमोशनल स्टॅबिलिटी असणं आवश्यक आहे. कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये मनावरचा कंट्रोल किंवा भावनिक कंट्रोल जो आहे तो असणं आवश्यक आहे. अदरवाईज तो भावनांचा विस्फोट होतो आणि त्याचा परिणाम वेगळा काहीतरी होतो. म्हणून या भावनांवरती नियंत्रण असणं देखील आवश्यक आहे. आता आयुर्वेदिक उपायामध्ये एक साधा सोपा उपाय, ओके, तो म्हणजे हळदीचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये अंतर्भाव करणे. हळदीचं दूध, ओके, रात्री झोपताना नॉर्मल दुधामध्ये एक चिमटभर हळद मिक्स करून ते प्या. हळद ही जी आहे ती अँटी इन्फ्लेमेशन, अँटी ऑक्सिडंट आणि त्यासोबतच रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी आहे. सकाळी मी एक फॉलो करतो. रोज सकाळी कोमट पाणी, त्याच्यामध्ये चिमटभर हळद आणि एक अर्धा लिंबू, ओके, त्यामध्ये पिळून ते पाणी रोज जर तुम्ही प्यालात तर तुमची प्रतिकारशक्ती कमी होते, फॅट बर्न व्हायला ते उपयोगी पडतं. पचन शक्ती जी आहे ती आपली सुधारते. सांगितलं अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे आतल्या ज्या ऑर्गन्स आहेत त्यांना सूज येत असते, ती सूज कमी करण्यासाठी हे जे आहे हळद ही खूप कामाची आहे. तुळस आणि गुळवेल हे जे आपलं दाह शामक, शरीरामध्ये दाह निर्माण होतो, उष्णता निर्माण होते, ते कमी करण्यासाठी आणि विषाणू अ, विरोधी म्हणजे व्हायरल इन्फेक्शन जो आहे तो कमी करण्यासाठी उपयोगी आहे. आणि ऑफकोर्स च्यवनप्राश, वेगवेगळ्या प्रकारचे च्यवनप्राश आहेत मार्केटमध्ये, जे तुम्हाला चांगलं वाटेल, योग्य वाटेल, तुम्ही चेक करा आणि तुमच्या शरीरातील विषारी घटक ते बाहेर काढतं आणि आपल्या शरीराची ऊर्जा वाढवतं. अशा पद्धतीने या अ, आहारामध्ये, ओके, आणखीन एक महत्वाचं आहे ते म्हणजे आहार. आहारामध्ये देखील आपल्याला बदल करणं आवश्यक आहे. ओके. आहारामध्ये संपूर्ण आणि ताजे पदार्थ जसं की फळं, भाज्या, कडधान्ये आणि सुकामेवा ह्या आपल्या आहारामध्ये हवंय. आता आहाराबद्दल तर विशेष मी 3 एपिसोड मध्ये हा एक युट्यूब वरती व्हिडिओ आहे आहारामध्ये. तर आहार आपला कसा असायला हवा, ओके, याबद्दल त्यात मध्ये सांगितलेलं आहे, तर तुम्ही नक्की पहा. त्यानंतर पचन सुधारण्यासाठी आले आणि लिंबू या 2 गोष्टी म्हणजे आता सांगितलेलं मी लिंबाबद्दल, ते आपली प्रतिकारशक्ती कमी होते, संसर्ग होण्याची शक्यता कमी करतात. जेवणामध्ये प्रथिने, जीवनसत्व आणि खनिज म्हणजे प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स यांचा आपल्या शरीरामध्ये खूप खूप चांगल्या प्रमाणात अंतर्भाव पाहिजे. शरीराला हेल्दी करतात, मजबूत करतात आणि त्यासोबतच प्रतिकारशक्ती वाढवतात. प्रोटीन जर आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात नसेल म्हणजे प्रथिने, तर आपले हाडं म्हणजे मसल्स वीक होतात. त्यानंतर शरीरातील वॉटर बॅलन्स जो आहे तो कमी होतो. त्यानंतर आपली त्वचा, केस आणि नख यांच्यासाठी ह्या प्रोटीनची खूप खूप गरज आहे. ओके. आणि त्यासोबत आपलं कोलेस्ट्रॉल हेल्थ जो आहे तो कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातला मेंटेन करण्यासाठी, कार्डियक हेल्थ मेंटेन करण्यासाठी शरीरामध्ये प्रोटीनची आवश्यकता खूप चांगली आहे. त्यानंतर लाईफस्टाईल मध्ये बदल, सतत हात धुणे, स्वच्छता पाळणे, वेळच्या वेळी हात धुणे. कारण बघा शरीरामध्ये आपल्या घरामध्ये वेगळ्या ठिकाणी धूळ लागली असते, कुठं पण आपण हात लावतो काहीतरी, किंवा बाहेर पण बघा आपण कुठेतरी जातो फिरताना, काहीतरी खायला जातो पण तिथं आपण हात वगैरे धुत नाही. ते पदार्थ पण कसं बनवलं असतं माहिती नाही. त्यामुळे ऍटलिस्ट जी स्वच्छता पाळणे, बेसिक स्वच्छता आहे ते पाळणं आवश्यक आहे. जे कोविड मधले दिवस आठवा आणि त्याप्रमाणे स्वच्छता ठेवायला चालू करा. ताणतणाव व्यवस्थापन, ध्यान आणि सकारात्मक विचार. आणि कोरोनानंतर रोगप्रतिकारशक्तीचं महत्व खूप वाढलेलं आहे. बाहेर वातावरणामध्ये धोके खूप वाढलेले आहेत. पॉल्युशन, सगळ्या प्रकारचं पॉल्युशन वाढलेलं आहे. वॉटर पोल्युशन, लँड पोल्युशन आणि एअर पोल्युशन. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आजार आहेत आजकाल खूप वाढत चाललेले आहेत. त्यामुळे कोविडने जे आपल्याला शिकवलेल्या त्या सगळ्या गोष्टी, तर कोविड पासून काहीतरी आपण धडा घेणं आवश्यक आहे. आणि कुटुंबाचं आरोग्य, आपल्या कुटुंबातील सदस्यांवर जर सकारात्मक प्रभाव टाकायचा असेल तर आधी स्वतःपासून सुरुवात करा. ओके. स्वतःपासून जर आपण सुरुवात केली, स्वतःचं आरोग्य जर आपण मेंटेन करायला चालू केलं
तर त्याचा परिणाम आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांवरती पडेल आणि नक्कीच त्यांचं आरोग्य सुधारलं तर एकंदरीतच कुटुंबाचं फिजिकल, मेंटल, इमोशनल आणि स्पिरिच्युअल आणि त्यामुळेच एक कुटुंब सुधारलं तर ऑटोमॅटिकच ह्या समाजाचं स्वास्थ्य देखील सुधारायला काही फारसा वेळ लागणार नाही. ओके. आय होप इथं या आजच्या सेशनचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल. खूप साऱ्या नवीन गोष्टी तुम्हाला पण इथे कळाल्या असतील. कोणाचे काही प्रश्न असतील, एनी क्वेरीज असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, या अनम्यूट करतो मी. येस. ओके. येस. एनीबडी वॉन्ट्स टू शेअर एनिथिंग? कोणाला काही शेअर करायचं असेल और काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकता. थँक्यू प्रियाताई, थँक्स फॉर युअर कॉम्प्लिमेंट्स.